मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। उद्यापासूनच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार अशी बातमी सध्या शासनाने दिली आहे। टोटल 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया केली जाणार ही बातमी आताच 2 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। फक्त उद्यासाठी 197 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेवटचा टप्पा आता सुरू झाला आहे। याद्या देखील आता या ठिकाणी आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आज शेतकरी बांधवांनो आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारे रक्कम आली नव्हती। पण अखेर आज शासनाने मोठी बातमी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लाईव्ह प्रूफ दिलेली आहे। आता आपण तो लाईव्ह व्हिडिओ देखील पाहून घेऊया, ज्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे उद्याच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो, समस्या अशी आहे हा निधी फक्त या 16 जिल्ह्यामध्ये जमा होणार, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये उद्या जमा होणार नाही। आता मुहूर्त लागलेला आहे शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून मुहूर्तच लागला नव्हता, परंतु आज 16 जिल्ह्यांचा बघा शेतकरी बांधवांनो यादी आलेली आहे। बघा आज यादी आली, उद्या तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी माहिती देण्यात आली आहे। चला तर ती यादी देखील आपण पाहून घेऊया। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आज अखेर आलेलीच आहे। शेतकरी बांधवांनो, जसं की आता तुम्हाला माहीतच आहे आताच एक मोठी बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये निर्णय जाहीर झालेला आहे। बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटलेली आहे ही बैठक झाली ती बैठक झाली, परंतु बैठक झाली होती का? आता आपण बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण तुम्हाला लाईव्ह स्वरूपात ती बैठक देखील दाखवित आहोत। आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा तुमच्या खात्यामध्ये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे की आज कोणत्या यादीमध्ये पीक विम्याचे किती प्रमाणामध्ये वितरण होणार, त्याच सोबत तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे लगेच आता तपासून घ्या। बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी 75% पीक विम्याचा हिस्सा आता वाटप करण्यात येणार आहे। दुसरा टप्पा सुरू झाला आहे। ही रक्कम आता हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आताच 2 मिनिटांपूर्वी आली, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आता तुम्ही स्वतः पाहू शकता 2022 पासून ते 2024 वर्ष आणि मे महिन्यामधील 2025 हे वर्ष 3-4 वर्षांच्या पीक विम्याची यादी आता सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आता लगेच तपासून घ्यायचं आहे। बघा पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला शेतकरी बांधवांनो बघा प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी 152 कोटी बघा कुठं 200 कोटी असा एवढा मोठा निधी देण्यात येत आहे अशी बातमी सध्या शासनाच्या माध्यमातून आताच पत्रकारांनी सांगितली आहे। आणि ही बातमी आता वृत्तपत्रांना देखील आली आहे। शेतकरी बांधवांनो बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आता दिलेली आहे। मागील 3 वर्षांचा पीक विमा म्हणजे की 2022 पासून ते 2024 चा जो का रखडलेला निधी आहे, रखडलेला विमा आहे, तो आता तुम्हाला मिळत आहे। बघा भाताला 50,000 हेक्टरी, ज्वारीला 33,000 रुपये हेक्टरी, बाजरीला 32,000 रुपये हेक्टरी आणि भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी। तर बघा सोयाबीनला 55 आणि मुगाला 28,000 रुपये, तर मग उडीदला 25 आणि तुरीला 47,000 रुपये हेक्टर, कापसाला 60,000 रुपये आणि मकाला 36,000 रुपये अशी विभागणी सरकारने केलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा हा पीक विमा 2022 पासून ते 2024 आणि बघा 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आता तुम्हाला जमा होत आहे। 2022 पासून ते 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आज ही मोठी खुशखबर आली आहे। बघा काल पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला, ही बातमी सर्व शेतकऱ्याला माहीत आहे, सर्वांच्या कानावर गेलेली आहे। आज दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे।
बघा पहिला टप्पा काही शेतकऱ्याला मिळाला तर काहींना नव्हता मिळाला, परंतु आता तसे काही घडणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे आता सांगितले आहे, ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट बँकमध्ये आहे त्यांना कालच पीक विम्याचा पहिला टप्पा रक्कम जमा झालेली आहे, असं या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. बघा 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यावर जमा होत आहे. हे अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी शेतकरी बांधवांनो सरकारकडून मिळालेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला जास्तीत जास्त हेक्टरी मिळावी, आता तसंच काही प्रकार घडलेला आहे, म्हणजे की 30 ते 35 हजार रुपये असा तुम्हाला पीक विमा टोटल 3 ते 4 वर्षांचा निधी एकत्र तुम्हाला मिळत आहे, असं या ठिकाणी सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो गेल्या 2 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दुसरा टप्पा उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण बघा डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम जमा होत आहे. तुम्हाला थोडासा उशीर देखील होऊ शकतो, परंतु चिंता करू नका. बघा आता सकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे. बघा आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील आता सुरू झाली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून बघा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यास या प्रक्रियेला मोठा योग आता येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे, अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आलेली आहे. तर मग बघा आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती सरकारने कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी आता बँकाला दिली आहे. पण एक सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केलेली नाहीत अशा शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही, अशा सरकारने महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहे. आता बघा तुम्हाला काय करायचे आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 75% पीक विमा आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आली आहे. आतापर्यंतच्या 10 ते 15 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी कधीच या ठिकाणी वितरित झाला नव्हता. आता आंदोलनही झाली, त्यामुळे सरकारने आता एवढा मोठा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडू शकत नाही, कारण सरकारने आता ठामपणे सांगितलं आहे तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल रात्री एक मोठी बैठक पार पडली होती, ज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर मग शेतकरी बांधवांनो त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते तर बघा देवेंद्र फडणवीस पण उपस्थित होते, एकनाथ शिंदे पण उपस्थित होते आणि आपले अजितदादा पवार पण उपस्थित होते. आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण उपस्थित होते. आता बघा यांच्या बैठकीची गरज का पडली, कारण बघा टोटल 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा सोबतच टोटल 3 ते 4 वर्षांचा निधी जमा करायचा होता. त्यामुळे एवढा मोठा निधी आणायचा कुठून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आता निधी मागून घेण्यात आलेला आहे. बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे, परंतु शेतकऱ्याला अटींची पूर्तता करावी लागणार आहे. शेतकरी बांधवांनो त्याचसोबत ते जिल्हे देखील आपण पाहणारच आहोत. तर मग बघा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांना 100% विमा मिळणार आहे. बघा राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घेऊ शकता. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का? शेतकरी बांधवांनो बघा तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का? तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बँकेला जोडलेला आहे का? जर ह्या महत्त्वाच्या प्रोसेस तुम्ही जर केलेल्या नसतील तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे तात्काळ फार्मर आयडी पण या ठिकाणी काढून घ्या. बघा जर तुम्ही हे कामे केली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये बघा कदाचित विमा रक्कम जमा होऊनही तुम्हाला मेसेज येणार नाही. आता सर्वात प्रथम शेतकरी बांधवांनो ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे त्यांची यादी आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे.
तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा या 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की जळगाव जिल्हा, त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा. आता बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, बघा अहमदनगर झाल्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, बघा आणि रायगड आणि सिंधुदुर्ग, बघा रायगड, सिंधुदुर्ग, लातूर, रत्नागिरी, बीड, बघा हेच ते 16 जिल्हे आहे ज्या 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता जर तुम्हाला जर जाणून जर घ्यायचं झालं तर बघा तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढूनच घ्यावं लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तुम्हाला कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही, कारण आता सरकार 200 कोटीचं पण या ठिकाणी वितरण करणार आहे. बघा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे, 197 कोटी रुपये बघा आता तुम्हाला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, ही खरंच एक आनंदाची बातमी आहे. तर बघा ही होती आताची मोठी बातमी. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन ठोका. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सबस्क्राईबचं बटन ठोकलं तर बघा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आपला पाहायला मिळेल. तर ही होती मोठी बातमी. धन्यवाद.